Friends, today we are going to see very important part in our question paper, that is grammar section. It carries 9 marks. So, it is very important question. We have to remember that grammar section doesn't change. It means the grammar that we have learned in last few years, it is the same in 12th standard also. So let us see what topics are described us for study. Let us see one by one the name of the chapters. The first is tense forms. Already last year we have learned in detail about tense forms. Second is use of if not. So these are conditional sentences. How to use this structure we are going to see. Next is use of gerund forms and infinitive forms. Next one is use of not only but also. Number 5, it is use of degrees. Then change the voice. Next one is use of able to or unable to. Number 8, use of no sooner than. Next one is use of used to or would. Last one is use of rhetorical question. Now we have to remember that the nature of question paper, it has been changed. Now the grammar section is become simpler. The students have to choose the correct alternative of the right answer. So this is a very important change that we have to remember. Okay, so these topics we have to prepare for 9 marks. Last year we have studied tense forms. So we are not going to see about these tense forms. So one by one we are going to study about these forms. All these grammar items are very simple. So it is very simple to get 9 marks out of 80 marks. If we will see in detail and with focus of these grammar items, it is very easy to get 9 marks. Okay, so let us see the first one. Use of if not. In English, the sentences have different types. So, if not is also a type of sentence. It is called conditional sentence. म्हणजे ज्याला आपण मराठीत काय म्हणतो, अट तयार केलेली वाक्ये, ज्याला आपण जर आणि तर या स्वरूपाची वाक्ये सुद्धा म्हणतो. म्हणजे इथं तुम्हाला 2 उपवाक्य बघायला मिळतील. एका उपवाक्यात एक तुम्हाला कॉज सांगितलेलं असतं आणि त्याचा जो इफेक्ट आहे हा दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लेट अस टेक एक्झाम्पल. आपण एक उदाहरण बघूया. Unless you bring a textbook, you will not understand a lesson. Okay, so in this sentence there is the use of unless. Unless is another structure, sentence pattern. Unless ही वाक्याची वेगळी रचना आहे की ज्या unlessच्या वाक्य रचनेमध्ये आपल्याला if not चा उपयोग करायचा असतो. ठीक आहे. आता हाऊ टू मेक चेंजेस, या बदल कसे करायचे वाक्यात हे आपण समजून घ्यायचे.
पहिला महत्त्वाचा बदल जो आहे तो करायचा आपल्याला हे वाक्य सोडवत असताना अनलेसचं वाक्य आल्यानंतर आपण त्यामध्ये इफ नॉटची रचना वापरायची आहे. पहिला बदल, ज्या ठिकाणी अनलेस हा शब्द आलेला आहे तो शब्द ओमिट करायचा, त्याच्याऐवजी त्याचं इफ हा शब्द द्यायचा. खूप सोपं आहे. अनलेस शब्द काढायचा, त्याच्याऐवजी इफ घ्यायचं. ओके. त्यानंतर काय असतं बघा, कर्ता असतो वाक्यात आलेला. आपल्याला माहिती आहे इंग्लिश वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म तीन शब्द प्रकार अतिशय महत्त्वाचे असतात. त्याशिवाय इंग्लिश वाक्य कंप्लीट होऊ शकत नाही. म्हणजे पहिला बदल काय केला आपण, अनलेस ठिकाणी घेतलं. त्यानंतर कर्ता आहे तो घ्यायचा इफ यू. याच्यानंतर काय करायचं, दिलेल्या वाक्यात कोणतं क्रियापद आलेलं बघायचं. आता बघा इथं ब्रिंग हे क्रियापद आलेलं आहे. ब्रिंग. अनलेस यू ब्रिंग अ टेक्स्टबुक यू विल नॉट अंडरस्टँड अ लेसन. आता बघा या पहिल्या क्लॉजमध्ये हा जो कॉमा आलेला आहे त्याच्या अगोदर एक क्लॉज उपवाक्य आलेलं आहे, त्याच्यानंतर दुसरं उपवाक्य आलेलं आहे. या क्लॉजमध्ये कारण सांगितलेलं आहे, दुसऱ्यामध्ये त्याचा परिणाम सांगितलेला आहे. म्हणजे जर तुम्ही टेक्स्टबुक घेऊन आला नाही तर काय होणार, तुम्हाला लेसन नीट समजणार नाही, अशा वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे अनलेस रचना काढायची, इफची वापरायची. पहिला वाक्य समजून घेतला, अनलेस ठिकाणी इफ घेतलेले आपण, मग क्रियापदाचा विचार करायचा. इथं क्रियापद ब्रिंग आलेलं आहे. आता इफची रचना जेव्हा आपण वापरतो त्यावेळी आपल्याला एका सहाय्यकारी क्रियापदाची मदत घ्यावी लागते. ती आहे एक तर डू नॉट असतं, त्यानंतर डज नॉट असतं, किंवा काही वेळा फक्त नॉटचा उपयोग करायचा असतो. आता अनलेस हा शब्द निगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय, अनलेस यू ब्रिंग अ टेक्स्टबुक म्हणजे जर तुम्ही टेक्स्टबुक आणलं नाहीत तर पुढचा परिणाम सांगितलेला आहे. म्हणजे इफची रचना करत असताना कर्त्यानंतर तुम्हाला यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. मग याची निवड कशी करायची, क्रियापद बघायचं, क्रियापदाच्या त्या रूपावरती ठरवायचं. मग काय क्रियापद बघायचं, जर या क्रियापदाला एस प्रत्यय आहे का बघायचं, चेक करायचं. एस प्रत्यय आहे का नाही, इथे एस प्रत्यय आहे का नाही. जर एस प्रत्यय क्रियापदाला नसेल तर डू नॉट घ्यायचं. डू नॉट. मग डज नॉट कुठे येणार, इथे एस प्रत्यय असेल तर एस प्रत्यय कुठे येतो आपल्याला माहिती, आपण टेन्स फॉर्ममध्ये शिकलेलो आहोत. जर कर्ता साध्या वर्तमान काळामध्ये ही, शी, इट किंवा राजेश, रमेश असं एखादं नाव आलेलं असेल तर क्रियापदाला एस प्रत्यय येतो. तो असेल तर डज नॉट येतो. आणि नॉट कुठे येणार, फक्त नॉट कुठे येणार, जर am, is, are, was, were, have, had अशी क्रियापदांची रूपं जर आलेली असतील तर त्या ठिकाणी आपण फक्त नॉट घ्यायचं आहे. ओके. सो इफ यू डू नॉट ब्रिंग ते क्रियापद आहे तसं घ्यायचं. दोन बदल केले आपण, अन्याच्या ठिकाणी इफ घेतलं, त्यानंतर डू नॉट नाही घेतलं तर ब्रिंग हे क्रियापद आहे त्याला एस प्रत्यय नाही, नकार तयार करायचा आपल्याला म्हणून आपण डू नॉट घेतलं. त्याच्या पुढे वाक्यात काही शक्यतो बदल होत नाही, लक्षात घ्या. म्हणजे ब्रिंग नंतर काय काय आलेलं बघा, अ टेक्स्टबुक पण कॉमा द्यायचा आहे आणि याचा रिझल्ट आहे तो घ्यायचा आपल्याला, यू विल नॉट अंडरस्टँड अ लेसन. वाक्याचा आपण अर्थ बदललेला नाही, फक्त रचना बदललेली आहे. अनलेसची रचना काढली, त्याच्याऐवजी इफ नॉटची रचना वापरली आहे. तर आपण क्रियापदाचा विचार करून या ठिकाणी काय केलं आहे, यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घेतलेलं आहे. आता आपण काय करूया, डज नॉट कुठे येणार हे समजून घेऊया. अनलेस इंडिया prepares to stop corona deaths, it will be dangerous situation. तर आपण सध्या परिस्थितीमध्ये असे वाक्य तयार करूया, अनलेस इंडिया प्रिपेअर्स टू स्टॉप कोरोना डेथ्स. जर का भारताने जे कोरोना डेथ होत आहे हे थांबवायची तयारीच केली नाही तर काय होईल,
इट विल बी डेंजरस सिच्युएशन, तर भयानक परिस्थिती येऊ शकते. आता बघा इथे क्रियापद कोणतं आहे? प्रिपेअर्स आहे. इंडिया हा करता आहे, प्रिपेअरची क्रियापद आहे, त्याला इथं एस प्रत्यय जो आलेला आहे. म्हणजे इथं जसं आपण मगाशी डू नॉट घेतलं होतं तसं आता इथं काय ना डज नॉट येणार लक्षात ठेवा. म्हणजे इफ इंडिया डज नॉट असं बदल होणार आहे. पण डज नॉट घेतल्यानंतर काय करायचं? हा एस प्रत्यय घ्यायचा नाही. की आपली एक सामान्य चूक होऊ शकते आपल्याकडून. सो इफ इंडिया डज नॉट प्रिपेअर, पुढे काय बदलणे वाक्यात टू स्टॉप कोरोना डेथ्स इट विल बी डेंजरस सिच्युएशन. म्हणजे आपण डज नॉट कुठं घ्यायचं हे समजून घेतलं. क्रियापदाचा विचार करायचा, एस किंवा एस प्रत्यय आहे का बघायचं. असेल तर आपण करतानंतर डज नॉट घ्यायचं लक्षात घ्या. आता फक्त नॉट कुठे ते समजून घेऊ आपण. Unless it is fine weather, we cannot go outside. बघा आता इथे क्रियापद कोणतं आहे बघा. अनलेस इट इज, आता इथे ही जी क्रियापद आहे हे खूप वेगळं आहे. म्हणजे मग अशा पहिलं ब्रिंग असेल, प्ले असेल, वर्क असेल, त्यापेक्षा वेगळं क्रियापद आहे. हे काय आहे? डुबीचं रूप आहे ते. एम इज आर वॉज वेअर सारखं. असं जर क्रियापद झालं तर काय करायचं आपल्याला? या ठिकाणी अनलेस ठिकाणी आपण इफ घ्यायचं. इफ इट हा करता आहे. मग इथं डू नॉट येत नाही तर फक्त नॉट येणार लक्षात घ्या. म्हणून इफ इट इज नॉट असं करायचं. नॉट अगोदर नाही घ्यायचं तर ते क्रियापद नंतर घ्यायचं. ओके. इफ इट इज नॉट fine weather, we cannot go outside. ते वाक्य तुम्हाला असे विचारलं जाऊ शकतं की ज्या ठिकाणी एस किंवा एस प्रत्ययाचा संबंधच येत नाही तर अशा वेळी काय करायचं? करता क्रियापद घ्यायचं, त्याच्यानंतर फक्त नॉट घ्यायचं. तेव्हा आपण तीन प्रकारचे वाक्य पाहिलेले आहे की ज्यामध्ये आपल्याला अंडेचं रचना काढायची, इफ नॉटची वापरायची. पण ती वापरत असताना यापैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद त्या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे. आता आपण लेसन्स आणि वाचत असताना तुम्हाला अशी वाक्य मिळणार आहेत तर आपण ज्याच्या वेळी ते सोडवली पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे. इफ ची रचना आपण या पद्धतीने वापरल्यानंतर 1 मार्काची तयारी आपली होऊ शकते. आता याच्याबरोबर उलट आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला इफ नॉटचं वाक्य दिलं जाईल, त्याच्यामध्ये अनलेस वापरा म्हणून सांगितलं जाईल. असे वाक्य त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर आपण या ठिकाणी तो उलटा बदल जो आहे हा करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर आपण अशा पद्धतीनं हा जो ग्रामर आयटम आहे इफ नॉट त्याची माहिती समजून घेतलेली आहे. नाउ सी यूज ऑफ gerund and infinitive. दुसरा आपण त्या ठिकाणी जो ग्रामरचा भाग आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती आपण त्या ठिकाणी घेऊया. ओके.